बऱ्याच दिवसातून इडली बाई केल्या नव्हत्या. चला तर मग आज इडली बाईंचा नाश्ता बनवूया म्हणून पीठ भिजवण्यासाठी घेतलं होतं. पण ही थट्टे इडली काय आहे? हा प्रकार करून बघायचा म्हणून खूप मनाला विचार येत होता आणि करूनही बघितली. चला तर मग एकदम मस्त बनून गेली. ह्या इडलीसाठी म्हणून लागणारं आपलं जे पीठ असतं, ते नेहमीच्याच आपल्या पिठासारखं भिजवून घ्यायचं आहे. पण मी इडलीचं प्रमाण असतं ते थोडंसं वेगळ्या प्रमाणात घेते. तुमचं प्रमाण कसं आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी इडलीसाठी प्रमाण 3 पेले तांदूळ घेतला आहे आणि त्यामध्ये दीड पेलं उडीद डाळ घेणार आहे. अर्धा पेला मी इथे पोहे घेतले आहेत, कांदा पोहेचे असतात ना ते. हे 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर 7 ते 8 तास भिजवून ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. वाटणाचा व्हिडिओ काढण्यासाठी विसरून गेले, त्यासाठी सॉरी. पण आता काय करायचं? चला तर मग दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे. पण अगदी पीठ आपलं छान भिजून जातं. कारण कसं असतं इडलीचं प्रमाण समप्रमाणात घ्यावं आणि जेव्हा आपल्याला आंबोळी, उत्तप्पा करायचा असतो त्याचं प्रमाण 3:1 घ्यावं. इथे मी ओल्या नारळाची चटणी करून घेतली आहे. यासाठी फोडणी जी असते ती नंतर खमंग करून वरून घ्यावी. त्यामुळे कशी होती आपली चटणी एकदम छान होते चवीला. इथे इडलीसाठी म्हणून मी एक टोप घेतला होता. त्यामध्ये पाणी घ्यायचं, वरून कॉटनचा कपडा आपल्याला लावून घ्यायचा आहे. ह्यावर बघू शकता मी इडली अशी छान अशी पसरून घेतली आहे आणि त्यावर वरतून झाकण ठेवून द्यायचं. एक 5 ते 10 मिनिटांनी उघडून बघायचं आहे. त्याआधी मी तुम्हाला सांबार केलं होतं ते दाखवते आणि चटणीही केली होती तीही दाखवते. आता आपल्याला इडली उघडून बघायची आहे. एकदम मस्त फ्लफी छान इडली बनून जाते. आपल्या नेहमीच्याच इडल्यांसारखी असते, पण ही थट्टे इडली म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणात असते आणि ती